नमस्कार, कविताज टेलरिंगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना गळ्याच्या शेपनुसार हे जे शोल्डर आणि ही गळारुंदी किती घ्यायची त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत। तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, सगळ्यात पहिले आपण कॉलरच्या ब्लाऊजबद्दल बोलूया। जेव्हा आपला कॉलरचं ब्लाऊज असेल तेव्हा आपण बॉडीवर फुल शोल्डर मोजून घेत असतो। तर जेव्हा आपण पूर्ण जेवढं आपलं शोल्डर आलेलं असेल ना तेवढं शोल्डर आपल्याला बघा, जर समजा शोल्डर आपला आलेला आहे 14, त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। जेवढं शोल्डर आलेलं असेल त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ते जितकं आलं तितकं आहे बघा 15 आलं आहे। आता 14चं जर शोल्डर असेल त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलं ते आलं 15। आता हे जे 15 आलं आहे ना त्याचं आपल्याला अर्ध करायचं आहे। 15चा हाफ येतं 7.5, तर इथं 7.5वर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे। जेवढा आपला शोल्डर असेल त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ते 1 इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर जेवढं शोल्डर आलेलं असेल त्याचा अर्धा आपल्याला इथे घ्यायचं आहे 7.5वर। हे बघा 7.5वर। त्याच्यानंतर ही गळारुंदी आपल्याला 2.5 किंवा 3, जर खूप छोटं माप असेल तर 2.5वर घ्यायची आहे, मोठं माप असेल तर आपल्याला 3वर ही गळारुंदी घ्यायची आहे। त्यानंतर गळ्याची लांबी आपल्याला फक्त 1 इंचावरच घ्यायची आहे आणि ह्या प्रकारे कॉलरच्या गळ्याला आपल्याला असा शेप द्यायचा आहे। आता कॉलर नेक झाल्यानंतर येतो बोट नेक। आता बोट नेकमध्ये काय करायचं आहे, आपल्याला जेवढं आपलं बॉडीवर शोल्डर आलेलं असेल ना तेवढं पूर्ण घ्यायचं आहे। जेवढं आपलं शोल्डर आलेलं असेल ना तेवढं आपल्याला पूर्ण घ्यायचं आहे आणि त्याचा अर्ध करायचं आहे। समजा आता 14चं शोल्डर आहे, 14चं हाफ येतं आपल्याला 7 आणि ते शोल्डर आपल्याला इथं टाकायचं आहे। जेवढं आपलं शोल्डर आलेलं असेल ते फुल शोल्डर घ्यायचं आहे आणि त्याचा अर्ध आपल्याला इथं घ्यायचा आहे। त्यानंतर बोटनेकमध्ये गळारुंदी तुम्ही 3.5 4 इतकी घेऊ शकता। 3.5पेक्षा कमी जर गळारुंदी घेतली तर बोटनेकचा शेप हा व्यवस्थित येत नाही, तर 3.5 पर्यंत तुम्ही ही गळारुंदी घेऊ शकता। खूपच छोटं माप आहे 28 किंवा 28च्या अगोदरचं माप आहे तर तुम्ही ती गळारुंदी 3वर घेऊ शकता, अन्यथा 3.5वर आपल्याला ही गळारुंदी किंवा 4वर घ्यायची आहे। तर मी इथं 4वर ही गळारुंदी घेतली आहे। त्यानंतर ही जी बोटनेकमध्ये आपण जी गळा लांबी घेतोय ना तर आपली गळारुंदी जेवढी येईल ना, जेवढी घेतली असेल ना तेवढीच आपल्याला गळा लांबी घ्यायची आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी घ्यायची आहे। जेवढी आपण गळारुंदी घेतली आहे तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही। आता इथं गळारुंदी मी घेतली आहे बघा 4, तर इथं घेतलं आहे 3.5 किंवा तुम्ही 4 घेऊ शकता, 4.5 नाही घेऊ शकत। जर 4.5 घेतलं त्याच्यापेक्षा जास्त जर घेतलं तर ते बोटनेकचा शेप व्यवस्थित येत नाही। त्यानंतर आपण हे ना बोलूया व्ही नेकबद्दल, व्ही गळ्याबद्दल। व्ही गळ्याचा शेप जर घेणार असेल, व्ही गळा आपला जेव्हा आपल्याला व्ही गळा शिवायचा असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, जेवढं आपलं शोल्डर असेल ना त्याच्यामधून 2 इंच आपल्याला मायनस करायचं आहे। आता शोल्डर आहे 14, त्याच्यामधून 2 इंच आपल्याला मायनस करायचं आहे। आपण 14चं शोल्डर धरूनच पकडूया। फुल शोल्डर मोजायचं आहे। फुल शोल्डर जेवढा आलं असेल त्याच्यामधून 2 इंच आपल्याला मायनस करायचं आहे। आता 14मधून 2 गेले, खाली किती उरले आपले 12, बरोबर आले 12। आता 12चा हाफ करायचा आहे 6, तर 6वर आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे बघा। हे जे शोल्डर आहे ना ते आपल्याला 6वर घ्यायचं आहे। तेव्हा 6वर आपल्याला हे शोल्डर घ्यायचं आहे। ह्या प्रकारे दिसेल। त्याच्यानंतर आपल्याला ही जी आता हे दुसरं दाखवायचं, त्याच्यानंतर जी गळारुंदी घ्याल ना ती आपल्याला हे बघा 2.5 किंवा 2.25 3, म्हणजे 2.5पेक्षा कमी नाही करायची। आपला कितीही डीप नेक असो, हे बघा मी गळ्याची लांबी घेतली आहे इथं 10.5, व्ही गळ्यामध्ये मी गळ्याची लांबी घेतली 10.5, तरीसुद्धा मी गळा इथं टाकते आहे 3वर, तरीसुद्धा मी इथं गळा टाकते आहे 3वर। हे बघा, तुम्ही 2.5वर पण टाकू शकता, 2.25वर पण टाकू शकता, पण गळ्याची लांबी खूप जास्त आहे, डीप नेक आहे म्हणून गळ्याची रुंदी कमी करायची नाही व्ही नेकमध्ये। त्यानंतर हा जेवढी आपण खाली वरती गळारुंदी घेतली आहे ना तेवढीच खाली पण घ्यायची आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा ह्या प्रकारे। त्यानंतर ही लाईन आपल्याला तिरपी आखून घ्यायची आहे। ह्या प्रकारे आपण आता ही गळा बनवणार आहोत ना, तर ह्या प्रकारे
आता ही लाईन आपली आखल्यानंतर जर असाच गळा कट केला तर तो गळा व्यवस्थित बसणार नाही. तर त्याला आपल्याला बघा हलकासा असा राऊंड शेप द्यायचा आहे. या प्रकारे आपला व्ही गळा आपला तयार होतो. आता तुम्ही बघू शकता की हा गळा आहे ना बोटनेकमध्ये मोडतो. बोटनेकला जे मेजरमेंट घेतलं जातं ना तेच मेजरमेंट तसंच सेम आपल्याला इथं मेजरमेंट घ्यायचं आहे. थोडासा फरक करायचा आहे कारण थोडा हा गळा बोटनेकपेक्षा लांबीला मोठा असतो म्हणून. पण आकार तुम्ही बघू शकताय बघा खालून कमी आहे आणि वरतून आपला हा आकार जास्त आलेला आहे. त्याच्यामुळे हा गळा कितीही डीप नेक असला आणि तुम्ही गळारुंदी जास्त घेतली तर हा व्ही गळा उतरणार नाही. त्यामुळे इथली गळारुंदी आपल्याला व्ही नेकमध्ये जास्त ठेवायची आहे. 2.25 कधीच घ्यायची नाही आहे. 2.5 ते 2.25 3पर्यंत आपल्याला ही गळारुंदी घ्यायची आहे. आणि शोल्डरमधून आपल्याला 2 इंच मायनस करायचं आहे. हे झालं व्ही नेकमध्ये आपलं. आता आपण डीप नेकमध्ये बघूया. बघा इथं डीप नेकचं मी माप टाकून ठेवलं आहे. आता जेव्हा आपला गळा गोल असतो, जेव्हा राऊंड शेपमध्ये असतो ना आपला गळा आणि डीप नेक असतो, जेव्हा 9च्या पुढे गळा जातो, 9.5च्या पुढे 10, 10.5, 11चा हा गळा असतो ना, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, जेवढं आपलं शोल्डर असेल ना त्याच्यामधून आपल्याला 3 इंच कमी करायचं आहे. आता मी इथं 14चं शोल्डर आहे, त्याच्यामधून 3 इंच गेले, खाली उरले 11 आणि 11चा अर्धा आपल्याला इथं टाकायचा आहे म्हणजे 5.5. बघा आपल्याला इथं हे बघा तुम्ही बघा 5.5वर आपल्याला शोल्डर टाकायचं. आता इथं गळारुंदी आपल्याला कमी घ्यायची आहे, 2.25वर ही गळारुंदी घ्यायची आहे. आता हे शोल्डर खूप मोठं जरी दिसत असलं तर इकडून आणि इकडून शिवल्यानंतर ते बरोबर कमी होतं. आणि खालची गळारुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता. पण तरी पण डीप नेकमध्ये जास्त 4च्या पुढे आपल्याला खालची ही गळा लांबी जर घेतली तर खूपच लांब होऊन जातो. त्याची आपली कटिंग ही जी शोल्डर आहे ते वेगळं असतं. जास्त हे बघा 3.5पर्यंत तुम्ही घेऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायची आहे. हा गळा आहे बघा असा राऊंड शेप तुम्ही अजून थोडासा आपल्याला इकडून असा देऊ शकता तुम्ही. हे बघा ह्या प्रकारे. तर डीप नेकमध्ये शोल्डर जेवढा असेल त्याच्यामधून 3 इंच कमी करायचं आहे आणि त्याचा हाफ आपल्याला इथं टाकायचा आहे. आता हाच गळा जर चौकणी असेल ना तुमचा तर वरती आपल्याला जेवढं डीप नेकमध्ये आपण जे माप टाकतो शोल्डरचं वगैरे ते सेम टाकायचं आहे. गळारुंदी इथं आपल्याला सेम घ्यायची आहे, पण खालची गळारुंदीसुद्धा आपल्याला सेम घ्यायची आहे. गळ्याचा पूर्ण चौकणी आकार देणार असेल तर. आणि ही गळारुंदी थोडी वरची वाढवली तरी चालते. आता 2.25 घेतली तर तुम्ही 2.5वर पण ही गळारुंदी घेऊ शकता, पण शोल्डर मात्र आपल्याला डीप नेकनुसार 3 इंचच कमी करायचं आहे. आणि खालची गळारुंदीसुद्धा आपल्याला तेवढीच ठेवायची आहे, खालची गळारुंदी आपल्याला वाढवायची नाही आहे. हे बघा जेव्हा कॉलरचं ब्लाऊज असतं ना तेव्हा जेवढं आपलं शोल्डर आहे त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गळ्याची ही लांबी 2.5-3पर्यंत आपल्याला गळ्याची ही रुंदी 2.5 ते 3पर्यंत घ्यायची आहे. बोटनेकमध्ये आपल्याला जेवढं आपलं शोल्डर आलेलं असेल तेवढंच घ्यायचं आहे आणि त्याचा अर्धा आपल्याला इथे टाकायचा आहे. गळ्याची रुंदी तुम्ही जेवढी घेतली असेल त्याच्यापेक्षा तेवढीच खालची गळ्याची लांबी पण आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यापेक्षा कमी घेतली तरी चालेल, पण जास्त घ्यायची नाही. त्यानंतर व्ही नेकमध्ये आपल्याला जेवढं आपलं शोल्डर असेल त्याच्यामधून 2 इंच मायनस करायचं आहे आणि त्याचा हाफ इथं टाकायचा आहे. आणि ही गळारुंदी आपल्याला 3पर्यंत घ्यायची आहे, 2.5-3पर्यंत घ्यायची आहे. 2.5पेक्षा कमी नाही घ्यायची आहे कितीही डीप नेक असला तरी. त्यानंतर डीप नेकमध्ये आपल्याला जेवढं आपलं शोल्डर असेल त्याच्यामधून 3 इंच कमी करायचं आहे. जे शोल्डर आपलं जे उत्तर आपलं आलेलं असेल त्याचा अर्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. आणि गळ्याची जी रुंदी आहे ती आपल्याला 2.25वर ठेवायची आहे. आणि तुम्ही इथं खाली गळारुंदी पाहिजे तेवढी वाढवू शकता, पण 4पेक्षा जास्त पुढं न्यायची नाही. 4पर्यंत तुम्ही ही खालची गळारुंदी वाढवू शकता. तर आशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.